मित्रांनो, चंद्रग्रहण हा केवळ खगोलशास्त्रीय प्रसंग नसून आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी एक मोठी संधी आहे. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की ग्रहणाचा काळ हा साधनेसाठीचा अमूल्य क्षण आहे. चला पाहूया चंद्रग्रहणात आपण काय करावं. स्वामी समर्थ म्हणतात, ग्रहणाचा काळ हा जप आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम आहे. म्हणून या काळात सतत श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करा. या काळात घेतलेला जप अनेक पटींनी फलदायी ठरतो. या काळात आपण दत्तात्रय स्तोत्र, स्वामींचं स्तोत्र किंवा आपल्या इष्टदेवतेचं मंत्र पठण करू शकतो. मन स्थिर होतं आणि चित्त प्रसन्न होतं. ग्रहण सुरू होण्याआधीच अन्न घ्यावं. ग्रहण काळात अन्न पाणी घेणं टाळावं. ग्रहण संपल्यावर स्नान करून मगच भोजन करावं. हे शरीरशुद्धी आणि आत्मशुद्धीसाठी आवश्यक आहे. स्वामी समर्थांनी नेहमीच दानाचं महत्त्व सांगितलं आहे. ग्रहणानंतर केलेलं अन्नदान, वस्त्रदान किंवा सध्याप्रमाणे केलेलं कोणतंही दान हे अनेक पटींनी पुण्य देणारं असतं. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, ग्रहण काळात नामस्मरण, पठण व ध्यान, उपवास व शुद्धता, ग्रहणानंतर दानधर्म हेच खरं स्वामी समर्थांचं मार्गदर्शन आहे. ग्रहणाला घाबरण्याची गरज नाही, तर त्याचा उपयोग आपल्या आत्मोन्नतीसाठी करावा. आपल्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.